नमस्कार. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं आदर्श टाळ्या वाजवतच शलाकाला म्हणतो, शलाका बघितलंस ना, एवढी जरी समजूतदारपणा तुझ्यात आली ना, त्यावेळी तुझ्या आयुष्यातले सगळे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले असतील. तर शलाकाला या गोष्टीचा राग येतो. तर वृंदा काकू शलाकाला म्हणतात, समजलं ना, आता ही बॅग घ्यायची, उचलायची आणि रूममध्ये चुपचाप जायचं. आणि हो, एक लक्षात ठेव, पुन्हा जर असं वागण्याचा प्रयत्न जरी केलास ना, तर माझ्या इतकी वाईट कोणीच नसेल. तर केदारही घाबरून ती बॅग घेतो आणि शलाकाला घेऊन रूममध्ये निघून जातो. तर आनंदीच्या या वागण्याचा सुधाताईंना सार्थ अभिमान वाटत असतो. त्या अभिमानानेच आनंदीकडे पाहू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मालतीताई वरण बनवत असतात, मात्र त्यांचा लक्ष काही नसतो. तर लीनावहिनी बोलतात, आई काय झालंय, तुमचं का लक्ष नाही आहे, वरण झालं का बनवून? तर लीनावहिनींना मालतीताई बोलतात, हो होतच आलाय. अगं पण जे राजस्थानचं जायचं खरं आहे का? तुम्ही गेल्यानंतर आम्ही कसे राहणार सांग ना, या नाशकामध्ये आम्ही एकटेच राहणार का? आनंदी तिच्या सासरी गेली आणि तुम्हीही जाणार. सानूची तर खूप सवय झाली होती. मनोजचं प्रमोशन व्हावं असं मलाही वाटतं, पण एवढ्या दूर नको, एवढा राजस्थान वगैरे लांब नको. त्यापेक्षा याच ऑफिसमध्ये झालं ना तर सोन्याहून पिवळं होईल ना गं. कसं आहे ना, तुम्ही गेलात म्हणजे आपली मुलं सोडून गेली तर आईवडिलांना एकटेपणा येतो आणि हाच एकटेपणा खायला उठतो. तर लीनावहिनी बोलतात, आई तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि जेव्हा होईल तेव्हा आपण बघू ना. आणि तुमच्यासोबत ते कितीही तुडसपणे वागले तरी त्यांचा त्यांचा जीव तुम्हा दोघांमध्ये अडकलेला आहे. तर मालतीताई वरण उतरून ठेवत असतात, मात्र त्यांच्या हातून चुकून गॅस चालू राहतो. त्यांचा लक्ष मनोजच्या प्रमोशनमध्येच असतो. तर मालतीताईंना लीनावहिनी बोलतात, अहो आई गॅस चालू राहिला आहे, तुम्ही एवढा नका विचार करू. तर मालतीताई तिथून निघून गेल्यानंतर लीनावहिनी मनाशीच बोलते, अशाने आम्ही राजस्थानला नाही जाऊ शकत. कसं जाणार? प्रमोशन तर हवंच आहे, पण काय करायचं देवा तूच बघ, आम्हाला हे शहर नाही सोडायचं आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आदर्श हा सार्थकला म्हणतो, डार्लिंग अरे मला एक सांग, तुम्ही काय ठरवलं आहे? तुम्हाला मी हनीमूनचं पॅकेज दिलं होतं आणि तुम्हाला सांगितलं होतं पुढचं काय ते सांगा म्हणून, पण आत्तापर्यंत तुम्ही काहीच सांगितलं नाही. तर सार्थक म्हणतो, आता तर त्यांनी माझं प्रेम स्वीकारलं आहे, पण आमची गाडी काही पुढे जातच नाही. आदर्श म्हणतो, घरी बसून तुमची गाडी पुढे जाणार आहे का? तर सार्थक बोलतो, घरी तर काहीच होत नाही. मग आदर्श म्हणतो, अरे मग तुमची ही हटके लव्ह स्टोरी मला खरंच खूप आवडते आहे ना. आधी मैत्री, मग लग्न, मग प्रेम आणि मग आय लव्ह यू. तर सार्थक बोलतो, आमचा सगळा उलटापालटाच प्रवास आहे ना. आदर्श म्हणतो, प्रवास कसाही असो, पण शेवटी एकमेकांच्या कबुलीपर्यंत येऊन पोचला हेच महत्त्वाचं आहे. तर सार्थक म्हणतो, हो ना, पण ही गाडी इथेच येऊन थांबली आहे, पुढे तर जातच नाही. मला तर काही सुचत नाही. भाई तूच सांग ना काहीतरी आयडिया. तर आदर्श बोलतो, अरे जा ना बाईकवरून फिरायला घेऊन कसारा घाट वगैरे. सार्थक बोलतो, खरंच भाई तुझी आयडिया आवडली, पण बाईकचं कसं मॅनेज करायचं? आदर्श बोलतो, अरे होईल ते मॅनेज आणि क्लायमेट पण खूप मस्त आहे, बाईक कशी पण मॅनेज करता येईल. त्यावेळी आदर्श त्याला म्हणतो, अरे पण तिच्या वहिनीची बाईक होती ना. त्यावेळी सार्थकच्या लक्षात येतं, म्हणून तो वहिनींना फोन करतो. लीनावहिनी बोलतात, सार्थक सर काही काम होतं का? सार्थक बोलतो, हो वहिनी, तुमची जरा मदत हवी होती. वहिनी बोलतात, बोला ना, काय मदत हवी होती? तर सार्थक बोलतो, आनंदीला मला घेऊन लाँग ड्राईव्हला जायचं होतं आणि त्यासाठीच मला तुमची जरा बाईक हवी होती. तर लीनावहिनी सार्थकला म्हणतात, अहो हे काही विचारणं झालं का? तुम्ही आमची फॅमिली आहात आणि ही बाईकही तुमचीही आहे, त्यामुळे तुम्हीही कधीही घेऊन जाऊ शकता. सार्थक बोलतो, थँक्यू वहिनी, माझं खरंच एक महत्त्वाचं काम झालं. तर लीनावहिनी बोलतात, माझंही तुमच्याजवळ एक खरंच महत्त्वाचं काम होतं, मी तुम्हाला फोन करणारच होते. सार्थक बोलतो, काय झालं वहिनी, बोला ना, काय सेवा करू तुमची? वहिनी बोलतात, तुमची यांच्या ऑफिसमध्ये ओळख आहे ना? सार्थक बोलतो, हो, तिथले सर्वच जण माझ्या ओळखीचे आहेत. वहिनी बोलतात, त्यांना प्रमोशन मिळणार आहे, पण प्रमोशन नंतर त्यांना राजस्थानला जावं लागणार. पण राजस्थानला जायला जमेल असं वाटत नाही आहे, कारण आईबाबांना एकटेला सोडून कसं जाणार आहोत? त्यापेक्षा हे प्रमोशन नाशकातच झालं तर बरं होईल. सार्थक बोलतो, मी त्यांच्याशी बोलून घेतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सार्थकच्या या बोलण्यामुळे लीनावहिनींना धीर मिळालेला असतो. त्यानंतर सार्थक हा आदर्शाला म्हणतो, गाडी तर मॅनेज झाली आहे, पण ज्यांना मागे बसून नेणार आहे त्यांना तर मॅनेज करावंच लागणार ना. तर आदर्श बोलतो, हो, तो तर तुझ्या मागचा मोठा टास्क आहे, तुला काही करून आनंदीना कन्व्हिन्स करावंच लागेल. सार्थक बोलतो, मी काय घाबरतो का? मी त्यांना सरळ जाऊन विचारेन आणि मी त्यांना नक्की कन्व्हिन्स करेन आणि घेऊनही जाईन. आणि थँक्स बाई, तुम्हाला एवढी छान आयडिया दिलीस. त्यानंतर सार्थका चहा पिण्यासाठी येतो. तर सुधाताई आणि सार्थकचे वडीलही तिथे असतात. तर आनंदीही तिथे असते. तर सार्थक आईला विचारतो, आई आज भाजी काय आहे? तर सार्थकला सुधाताई बोलतात, आलू मटार आहे. सार्थक बोलतो, बटाटा? बटाटा तर माझा फेवरेट आहे. आलू मटार, पालक सगळं काही बटाट्याने बनवता येतं, अख्खं व्हेज पदार्थ बटाट्याचा असतो. तर सार्थकला तिची आई बोलते, सार्थक आज एवढी बटाट्यावर चर्चा का आहे? सार्थक बोलतो, कारण बटाट्याचं मला सगळंच आवडतं. तर सार्थकचे वडील म्हणतात, बटाट्याच्या कात्र्या
वगैरे? सार्थक बोलतो हो. मग त्यापेक्षासुद्धा आपण उपवासाला खातो ते सगळ्यात भारी असतं. सार्थकची आई म्हणते उपवासा दिवशी खातो तो बटाट्याचा किस का? सार्थक बोलतो हो, तोच तो किस. तर सार्थकला त्याची आई म्हणते तुला हवा आहे का सार्थक? सार्थक बोलतो हो, मला बटाट्याचा किस हवा होता. तर सुधाताई भिंगरीला बोलतात, भिंगरी दादांना जरा बटाट्याचा किस करून देतेस का? तर भिंगरी बोलते हो हो, आत्ताच मी बनवून देते. तर सार्थक बोलतो नाही नाही, त्यांना नाही जमणार. त्या आनंदींना या उपवासाचा कसा बनवायचा चांगलाच माहिती आहे ना. तर सुधाताई बोलतात ठीक आहे, आनंदी तुझ्या नवऱ्याला बटाट्याचा किस हवाय बनवून देशील ना? तर आनंदी बोलते हो, मी देते बनवून. त्यानंतर सार्थक म्हणतो झालं का सगळं जेवण? त्यानंतर सार्थक आईच्या समोरचा एक मटार घेतो आणि आनंदीवर फेकून मारत असतो. मात्र त्याचवेळी त्याचा नेम चुकतो, म्हणून सार्थक पुन्हा एकदा मटारचा दाणा घेतो आणि फेकून मारत असतो. आणि ही सगळी काही गंमत सार्थकचे वडील पाहत असतात. आणि त्यावेळी पुन्हा एकदा सार्थकचा नेम चुकतोच आणि तो जाऊन मटार भिंगरीताईंच्या अंगावर पडतो. भिंगरीताई म्हणतात हा मटारचा दाणा कुठून आला? तर सार्थकला लाज वाटते. सार्थक म्हणतो बाबा हे काय चाललं आहे तुमचं? अहो तुम्ही चहा पिताय ना, मग शांतपणे चहाच पिया ना, ह्या मटारच्या वगैरे खेळ का खेळताय? सार्थकची आई बोलते सार्थक मला समजत नाही असं वाटतंय का? मी सगळं काही बघितलं आहे. काय चाललं आहे तुझं सार्थक? सार्थक मात्र काहीच बोलत नाही. तर सर्वजण सार्थकवर हसू लागतात आणि या सगळ्याचा आनंदीलाही खूप हसायला येऊ लागतं. सार्थकची आई बोलते सार्थक खरंच तू भानावर नाही आहेस हा? सार्थक बोलतो आई अशी काय करतेस ग तू? समजून घे ना. सुधाताई बोलतात हो हो, तुलाच समजून घेते. त्यानंतर पुन्हा एकदा सार्थक आनंदीला इशारे करून बोलवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळी पुन्हा एकदा सुधाताईंचा लक्ष सार्थकजवळ जातो. त्यावेळी सुधाताईंना सार्थकचे वडील बोलतात सुधा अगं कुठे मांजर आलेलं पाहिलंस का? सार्थक बोलतो हो हो, मी पाहिलं ना, या खिडकीमध्ये होता आता आणि आत्ताच निघून गेलाय. तर सार्थकचे हे सगळं वागणं पाहून सुधाताई आनंदीला बोलतात आनंदी अगं तुझा नवरा तुला कधीपासून बोलवतोय, त्याला नक्की काय हवंय नको बघ ना, जा जरा जाऊन ये. त्यावेळी आनंदी सुधाताईंनी सांगितल्याप्रमाणे रूममध्ये निघून जाते. तर सार्थक बोलतो आई मी आलोच हा, असं बोलून सार्थकही तिथून निघून जातो. तर सगळ्यांना सार्थकच्या या वागण्याचं हसू येऊ लागतं. सार्थक रूममध्ये येताच आनंदी म्हणते अहो तुमचं काय चाललं आहे? मी तिथे काम करत होती ना आणि असं तुम्ही वागताय, मग आईबाबांना काय वाटलं असेल? सार्थक म्हणतो काय वाटणार, त्यांनी पण त्यांच्या त्या वयात हेच केलं असेल ना. आनंदी बोलते हे बरोबर नाही या वागत, तुम्ही आईबाबांबद्दल बोलताय. सार्थक बोलतो मग काय प्रत्येक वेळी माझीच चुकी असते का? तर आनंदी सार्थकला म्हणते पण त्या बटाट्याच्या किसचं काही बोलायची गरज होती का? सार्थक म्हणतो पण मला तर पाहिजेच आहे. आनंदी बोलते हो ना, देते मी तुम्हाला बटाट्याचा किस बनवून. सार्थक बोलतो बटाट्याचा तर बटाट्याचा, मलाही तसा आवडतोच हा बटाटा, असं बोलून तो आनंदीच्या गालांना हात लावतो. आनंदी बोलते खरंच तुमचं काय चाललंय ना तेच कळत नाही आहे. सार्थक बोलतो हो का, पण किती दिवस झाले, तुम्ही तर आय लव्ह यू मला म्हटलं आहे आणि त्यानंतरची पायरी मीच सांगायची का तुम्हाला? आनंदी बोलते अहो काय चाललं आहे तुमचं, आणि ते काय करत होता तुम्ही मटार वगैरे मारत? सार्थक बोलतो तुम्हाला खुणावून बोलवण्यासाठी ते करत होतो, पण काय झालं भिंगरीवर बसला. आनंदी हसू लागते आणि बोलते काय सर तुम्ही हे काय करताय? त्यावेळी सार्थक बोलतो थांबा, माझ्यासमोर तुमच्यासाठी 2 गोष्टी आहेत. पण त्यावेळी आनंदी बोलते दुसऱ्या सांगा. सार्थक बोलतो पण पहिलं विसरून नाही चालणारा, ते खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर सार्थक हा आनंदीला एक फोटो दाखवतो आणि बोलतो हे बघ आपण दोघं. आनंदी बोलते आपण दोघं, हे तर दुसरेच व्यक्ती आहेत. सार्थक बोलतो नाही नाही, आपण दोघांनी असं फिरायला जायचं आहे, असे कपडे घालायचे आहेत आणि फिरायला जायचं आहे बाईक करून. आनंदी बोलते नाही हां, मला असं काही जमणार नाही, कारण मी कधी कोणासोबत गेली नाही. सार्थक बोलतो हो तुम्ही कोणासोबत गेला नाही आहात, पण मी आता तुमचा नवरा आहे, त्यामुळे माझ्यासोबत तर तुम्हाला यावंच लागेल. आनंदी बोलते हो पण माझ्याजवळ तसे कपडे नाही आहेत आणि मला ते चांगलेही दिसणार नाही. तर सार्थक आनंदीला आरशाजवळ घेऊन जात बोलतो तुम्ही एवढ्या छान दिसताना की कोणतेही कपडे तुम्हाला छानच दिसतील. आनंदी बोलते पण माझ्याजवळ तसे कपडेही नाही आहेत. सार्थक बोलतो ते सगळं काही मी मॅनेज केलं आहे, पण तुम्ही प्रत्येक वेळी पणपण का लावता? नाही आता मी काही ऐकून घेणार नाही. तुम्हाला वहिनींच्या घरी कपडे मॅनेज केलेले आहे, तिथे जायचं आहे, तिथे तयार होऊन 1 तासाच्या आत मला भेटायला यायचं आहे. सार्थकला आनंदी बोलते अहो पण ऐकून घ्या. सार्थक बोलतो नाही आता मला काही ऐकून घ्यायचं नाही, तुमचा 1 तास चालू झाला, जर तुम्ही 1 तासात तयार नाही झालात तर मी समजेन की तुमचं माझ्यावर प्रेमच नाही आहे. आनंदी बोलते सर तुम्ही ऐकून तरी घ्या. सार्थक काही ऐकून न घेता तिथून निघून जातो. आता आनंदीला काय करावं हे सुचत नाही. आपल्याला जर प्रेम आहे हे सिद्ध करायचं असेल तर आपल्याला ते कपडे घालावेच लागतील असं आनंदी विचार करते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं लीनावहिनी मार्केटमधून आलेल्या असतात. तर मालतीताई बोलतात अगं लीना तू कुठे गेली होतीस? मालतीताईंना लीनावहिनी बोलतात काही नाही आई फॅशनेबल जरा कपडे आणायला गेले होते. मालतीताई बोलतात अगं तू कधीपासून फॅशनेबल कपडे वापरायला लागलीस? लीनावहिनी बोलते नाही नाही आनंदीसाठी घेऊन आली आहे, सार्थक सरांनी सांगितलं होतं ना. तर लीनावहिनींना मालतीताई म्हणतात अहो गं पण त्याच्या घरी चालणार आहेत का?
लीनावहिनी बोलते नाही ते बाहेर घालणार आहेत, म्हणजेच आज ती दोघंही कॉलेजच्या कपलसारखे बाईकवरून फिरायला जाणार आहेत. मालतीताई म्हणतात अगं पण त्याच्या सासू सासऱ्यांना चालेल का, त्यांनी बघितलं तर. लीनावहिनी बोलतात कसं बघणार, ती इकडेच येणार आहे आणि इकडूनच तयार होऊन फिरायला जाणार आहे. आणि प्रत्येक मुलीला वाटतच असतं ना एकदा तरी आपल्या नवऱ्याने आपल्याला बाहेर फिरायला न्यावं. आणि खरंच आनंदी आपली नशीबवान आहे की तिला असा चांगला नवरा मिळाला. तेवढ्यातच आनंदी येते. तर मालतीताई मुद्दामून आनंदीला बोलतात आनंदी हे काय आहे, तू आता हे मॉडर्न कपडे घालणार आहेस का. आनंदी अगं तुझं लग्न झालं आहे आणि लग्नानंतर हे चालतं का. त्या खूप चिडून आनंदीशी बोलतात. आनंदी मात्र घाबरून गेलेली असते. त्याचवेळी मालतीताई हसत बोलतात काय आनंदी. तर लीनावहिनी बोलतात आनंदी अगं घाबरू नको, आईंना मी सगळं काही सांगितलं आहे आणि ते तर तुझी खोड काढत आहेत. जा बघू तू तयार हो पटकन. तेवढ्यातच आनंदी लाजून निघत असते. तर मालतीताई बोलतात अगं आनंदी थांब, तुझ्या सार्थक सरांनी दिलेलं हे गिफ्टर घेऊन जा. तर आनंदी ती पिशवी घेते आणि लाजतच रूममध्ये निघून जाते. तर आनंदीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मालतीताईंना आणि लीनावहिनींनाही खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे आदर्श हा सार्थकला फोन करून विचारतो भाई आपला प्लॅन वर्क झाला का. तर आदर्श सार्थक म्हणतो कसलं काय, अजून काहीच नाही, मी इतकी वाट बघतोय पण ते अजून काही आल्याच नाही आहेत, सांगितलं येणार म्हणून. तर आदर्श म्हणतो तू घाबरू नकोस, त्या नक्कीच येतील. पण सार्थक बोलतो पण मी सांगितलेल्या कपड्यांमध्ये येतील का. आदर्श बोलतो हो, मुलींना नेहमीच नटायला आणि मॉडर्न राहायला आवडतं आणि आनंदीत नक्कीच जीन्स टॉप घालून येतील. तू हिंमत हारू नकोस आणि तिथून कुठे जाऊही नकोस. आणि हे सगळं काही बोलणं शलाकाने ऐकलेलं असतं. तर इकडे सार्थक मात्र खूप हताश झालेला असतो आणि तो आनंदीची वाट पाहत असतो. तेवढ्यातच समोरून आनंदी बाईक घेऊन आलेली असते. तर आदर्श बोलतो सार्थक काय झालंय बोल ना. तर सार्थक हा आदर्शला बोलतो भाई मी तुझ्याशी नंतर बोलतो हा, असं बोलून फोन कट करतो आणि सार्थक हा आनंदीजवळ पाहत राहतो. आनंदीच्या येण्याने सार्थकला मात्र सुखद धक्का बसलेला असतो. तो प्रेमानेच आनंदीकडे पाहत असतो. तर आनंदी बाईक घेऊन सार्थकच्या समोर येत असते. सार्थकची काही मात्र नजर हटत नसते. त्यानंतर आनंदी ही सार्थक समोर येतात. सार्थक बोलतो किती छान दिसतंय. सार्थकने दिलेल्या जीन्स टॉपमध्ये आनंदी अगदी खुलून दिसत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सर्वजण चहा पिण्यासाठी बसलेले असतात. त्याचवेळी शलाका येते. तर रुंदा काकू विचारतात सुनबाई कुठे दिसत नाही आहेत ते. तर शलाका बोलते मला माहिती आहे ती कुठे गेली आहे. तर रुंदा काकू बोलतात कुठे गेली आहे. तर शलाका बोलते आज सार्थक आणि आनंदी फिरायला गेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का काकू, आनंदी तर जीन्स आणि टॉप घातला आहे. आता तिचं लग्न झालं आहे ना, तिला शोभतं का हे. तर वृंदा काकू बोलतात हो ना, एवढ्या मोठ्या प्रतिष्ठित घराण्याची सून आणि जीन्स आणि टॉप घालून गेली आहे, शोभेल का तिला. नाही, हे असं करणं तिला चांगलं दिसत नाही. तर सुधाताही बोलू लागतात बरोबर आहे वृंदा, अगं तिला लाज नाही का वाटली, एवढे मॉडर्न कपडे घालून बाहेर जायची काही गरज होती का. आता संपूर्ण नाशिकभर फिरणार आणि संपूर्ण नाशकात आपली शितू होणार, चांगलं दिसतं का नाही. आता तिला येऊ देत, मी चांगलंच तिला धडा शिकवते, चांगलीच धारेवर घेते. हे सगळे ऐकून शलाका आणि वृंदा काकूंना खूप आनंद झालेला असतो. तेवढ्यातच सुधाताई या शलाकाजवळ आणि वृंदा काकूंजवळ पाहत बोलतात मी असं म्हणेन असंच वाटलं होतं ना तुम्हाला, अशीच अपेक्षा असेल ना तुम्हा दोघांची. मात्र त्या दोघांनाही धक्का बसतो. मात्र आकांक्षा आणि बाबांना खूप आनंद झालेला असतो. तर वृंदा काकूंना सुधाताई बोलतात अगं किती बुरसटलेल्या विचारांची आहेस गं, आणि मी तुला फॉलो करावं असं तुला वाटतं का. तर वृंदा काकू बोलतात अगं पण ती या घरची सून आहे ना. तर वृंदा काकूंना सुधाताई बोलतात ती या घरची सून असली तरी आपल्या मुलीमध्ये आणि तिच्यामध्ये फरक करायचा का, कारण ती सुद्धा कोणाची तरी मुलगीच आहे ना. कारण आपल्या घराच्या मुलीला वेगळा नियम आणि बाहेरून आलेल्या आपल्यासाठी घरदार सोडणाऱ्या मुलीला वेगळा नियम का. नाही अगं, काळ बदलला आहे. मग तू का त्यांना 25 वर्षापूर्वी मागे ढकलायला निघाली आहेस. अगं केदाररावांनी जर शलाकाला जीन्स घालायला सांगितलं तर शलाका जीन्स घालणारच ना. शलाका बोलते अगं काकू, मी कधी जीन्स घातली आहे का, बघितलीस का तू. तर वृंदा काकू ही सुधाताईंकडे पाहत म्हणतात हो ना, शलाकाने कधी जीन्स घातलीच नाही. तर सुधाताई या शलाकाला बोलतात शलाका तोंड डेकणं बोलू नकोस. प्रत्येक नवऱ्याला आपली बायको त्याच्या मर्जीनुसार वागणं आवडत असतं आणि हेच जर दुसऱ्या मुलीने केलं असतं ना तर तिचं तू कौतुक केलं असतंस. पण नाही, आनंदीचं तू करणार नाहीस, कारण आनंदीबद्दल तुझ्या मनात राग आहे ना. अगं काय एवढा राग घेऊन बसली आहेस. शलाका मात्र सुधाताईंजवळ रागाने पाहते. तर सुधाताई ही शलाकाकडे रागाने पाहत असतात. पुढील भागात पाहायला मिळतं सार्थक आनंदीला बोलतो मुलगा झाला तर हॅप्पी नाव ठेवायचं आणि मुलगी झाली तर खुशी. आनंदी ही लाजतच तिथून निघून जात असते. तेवढ्यातच तिचा तोल जाणार असतो. तर सार्थक तिला सावरतो. तर दुसरीकडे केदारची माणसं केदारला म्हणतात सार्थक खूप हुशार आहे. आदर्श बोलतो मी सगळं काही मॅनेज करेन, तुम्ही फक्त सगळं काही वसूल करून घ्या. आणि हे सगळं काही सार्थकच्या वडिलांनी ऐकलेलं असतं. ती माणसं तिथून निघून गेल्यानंतर सार्थकचे वडील
केदारला बोलतात, ज्या घरातलं खाल्लंयस त्याच घराचे वासे मोजतोयस का? याचे परिणाम वाईट होतील केदार, असं बोलून ते निघून जातात. केदारही खूप घाबरून गेलेला असतो. सार्थकच्या वडिलांना हे सगळं समजल्यामुळे केदार आता त्यांना काय करेल किंवा आनंदी आणि सार्थकच्या आयुष्यामध्ये केदार आता कोणतं नवीन वादळ आणेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.